नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात? मस्तच ना? अशीच राहा. आजचा आपला विषय आहे स्वतःची किंमत स्वतःच करावी. खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल धावपळीच्या जीवनात आपले आयुष्य किती सुंदर आहे याकडे आपले लक्षच नसते. दररोज दिसणारी गोष्ट म्हणून आपण बऱ्याच गोष्टी बघून न बघितल्यासारख्या करतो. जे आपल्याला जवळ असते त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. आणि जी वस्तूची माणसाची आपल्याला रोजच्या जीवनात सवय होते तेच जेव्हा आपल्यापासून दूर जाते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. किंमत हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो सर्वांना निश्चितच परिचयाचा आहे. दैनंदिन जीवनात आपण रोज हा शब्द ऐकत असतो, बोलत असतो. हाच किंमत शब्द आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. जसं तुला माझ्या आयुष्यात आता काही किंमत नाही. हीच किंमत केली का शब्दाला किंमत असते. काही गोष्टी फार किमती असतात वगैरे वगैरे अशा वाक्य आपणाला अनेकदा ऐकतो आणि बोलतो. कधीकधी आपण एखाद्याला खूप काही पण बोलतो. त्यावेळी शब्द मनाला इतका जमतो की तळपायातली आग मस्तकात जायला वेळही लागत नाही. तर कधी हाच शब्द इतका सुखावतो की आपण अगदी आनंदाच्या डोहात डुबक्या मारायला लागतो. ज्याला यातील फरक समजायला तो खरोखर धन्य असेल, नाहीतर आयुष्यभर त्याचा कसा व्यवहार होईल काही सांगता येत नाही. आयुष्यात आपल्याला आपली अर्थातच स्वतःची किंमत माहीत असणं गरजेचं आहे आणि आपली किंमत किती हे ठरवणारे आपणच आहोत. आणि आपली किंमत ठरवणं हे आपल्याच हातात असतं. पण स्वतःची किंमत ठरवणं इतकंही सहज सोपं नसतं. खरं आहे, आयुष्यात स्वतःची किंमत स्वतःला माहीत असणं खूप म्हणजे खूपच आवश्यक आहे. कारण स्वतःची किंमत माहीत असणारी व्यक्ती अशी विकली जात नाही. अगदी क्वचितच एखादी व्यक्ती याला अपशब्द अपवाद असू शकते. आपण कोणासमोर झुकायचं नि कोणासमोर नाही किंवा झुकायचे की नाही हे अशा व्यक्ती स्वतः ठरवतात. विहीर कोरडी पडेपर्यंत आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही. आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला विपुलतेमुळे समजतं नाही. पण काही कारणाने एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की मग मात्र त्या वस्तूला कितीतरी मोल चढतं. पाण्याचं मोल गंगाकिनारी राहणाऱ्याला फारसं नसतंच मुळे, ते असतं वाळवंटात वस्ती करणाऱ्याला. त्याचप्रमाणे आपले आप्तस्वकीय मित्र आपल्यापासून दूर गेल्यास त्याचं मोल आपल्याला समजू लागतं. कोणत्याही गोष्टीची किंमत दिली जाते म्हणून तिला किंमत असते. सहजगत्या सापडणाऱ्या गोष्टीला काहीही मूल्य नसते. पण खूप परिश्रम घेऊन, खूप कौशल्य लावून, खूप त्याग करून एखादी गोष्ट तयार केली तर मात्र तिला अधिकाधिक किंमत प्राप्त होते. जसं माणसानं अतिशय कष्टानं जोपासलेल्या फळबागेतील फळाला खूप किंमत येते, कारण त्यासाठी त्यांना कष्टाची, काळजीची किंमत दिलेली असते. कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाला क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देता आली पाहिजे, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकासोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकासोबत काम करणे म्हणजे यश. दुसऱ्याच्या परिस्थितीची जाणीव आपण स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय होत नाही आणि जोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयीची किंमतही कळत नाही. आपल्याला देवाने 2 हात पाय दिले आहेत. याचे तुम्हाला कधी नवल वाटले का? नक्कीच नाही. पण त्या हाताची किंमत काय असते ते एका अपंग झालेल्या व्यक्तीला विचारा. तो तुम्हाला त्याचे महत्त्व नक्कीच सांगू शकेल. किंवा असे दृश्य डोळ्यासमोर आणूया की उद्या तुम्हाला दोन्ही हात नाही. हे तेव्हा जेवताना लिखाणाची आठवण आली की, शूला गेले की, कधी काही खेळावयास वाटले की, कधी समोर काही फुलं दिसले की याची
काय किंमत असते ते जाणवेल. तुम्हाला तसेच पायाची पण आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक भागाचे महत्त्व आपल्याला तो भाग दुखवायला लागला किंवा त्याला काही इजा झाल्यावरच जाणवतो. आपण सहज बाहेर फिरून आलो आणि कोणी आपल्यालाच विचारले, कुठे जाऊन आलास, काय पाहिलेस, तर आपण बोलू, काही खास नाही, पण तेच तुम्ही एक अशा व्यक्तीला विचारले जो काही दिवाणापूर्वी आंधळा होता आणि नुकतेच त्याला दिसायला लागले, तर तो सांगेल की मी बरीच सुंदर सुंदर झाडं पाहिली, रंगीबेरंगी फुले, सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना आणि अजून बरंच काही सांगू शकेल जे कदाचित मी नाही सांगू शकत. आयुष्यात आपण रोज दिसणाऱ्या गोष्टी म्हणून बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोरून असून लक्ष देत नाही. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन सर्व गोष्टीचा आनंद लुटा. एवढी वर्ष शरीराच्या प्रत्येक अवयवाने साथ दिली म्हणून आपण जगण्याचा आनंद लुटू शकलो. त्या शरीराचे आभार माना आणि हात पाय नीट आहेत तोपर्यंत सगळीकडे फिरून सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. आपले जीवन जास्त दिवसाचे नाही, म्हणून एखादी गोष्ट म्हातारपणीच करावी म्हणून ठेवू नका. कोणाला माहीत म्हातारपण बघण्यासाठी आपण जगू पण की नाही ते. तुम्हाला जर एके दिवशी कळले की आता फक्त 8 दिवस तुम्ही जगणार आहात, तर ते 8 दिवस तुम्हाला कसे जगायला आवडतील. तसंच रोजचा दिवस जगायला शिका. रोज जमेल तेवढे जास्तीत जास्त आनंदी राहा. आजकाल आपण लहान लहान गोष्टींना जास्त महत्त्व देऊन स्वतःला दुःखाच्या खाईत अडकावून घेतो. माणूस किती किमतीचा कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरते. जीवाचा आटापिटा केला तर कातडीचे जोडे जरी केले तरी कितीही कसंही काहीही केलं तरी झिजणाऱ्या माणसाची किंमत नाही होत. कोण म्हणतं अश्रूंना किंमत नसते. अश्रूंना बहुमूल्य अशी किंमत असते. कारण अश्रूचा एक थेंब जरी उघडला तरी मनाचा खूप सारा भार हलका होतो. जवळ असताना किंमत नसते, दूर झाली की लगेच कळते. अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका आणि आनंदी राहून या जीवनाची मजा घ्या. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, ते बघायला शिका. कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार.